सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत, त्यामुळे विनायक राऊत 2.5 ते 3 लाख मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी व्यक्त केला। पाहुयात काय म्हणाले सावंत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। 46 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी चालू होती, त्याचंच करून आज मतदान पार पडले। एकंदरीत आपण ज्या ठिकाणी आलोय ते डिगस मतदारसंघामध्ये आलोय। खरं तर डिगस मतदारसंघ हा अमरसेन सावंतांचा बालेकिल्ला मानला जातो। खरोखरच तिथे आज अगदी चांगल्या प्रकारे आणि विक्रमी मतदान तिथं पाहायला मिळलंय आणि एकंदरीत कार्यकर्त्यांचं असं आहे की विनायक राऊत यांना 2.5 लाखाचं मतदान देऊन आपण त्यांना विजयी करणार आहोत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत आपल्यासोबत आहेत, आपण थेट जातोय त्यांच्याकडे। एकंदरीत त्यांना विचारूया कशा प्रकारे तुम्ही विनायक राऊत साहेबांना निवडून देणार आहात। अमरजी, काय सांगू शकाल तुम्ही, कशा पद्धतीने निवडून देणार विनायक राऊत यांना? या मतदारसंघामध्ये 46 रत्नागिरी मतदारसंघामध्ये मागच्या वेळीसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं होतं आणि त्यावेळी विनायक राऊत हे 1.5 लाखाच्या फरकाने आले होते। यावेळीसुद्धा ज्यावेळी ते काँग्रेसचे जे मतदार होते ते आता अपक्ष राहिलेले आहेत आणि काँग्रेसने तेवढा काही या ठिकाणी प्रचार या मतदारसंघामध्ये केलेला दिसत नाही। त्यामुळे निश्चितच 5 आमदार आणि रत्नागिरी संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि सिंधुदुर्ग आमच्या कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। या माध्यमातून विनायकजी राऊत हे निश्चितच 3 लाखाच्या फरकाने यावेळी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे। खरं तर जसं बघायला गेलं तर हा तुमचा बालेकिल्ला मानला जातो। जिल्हा परिषदच्या वेळी अगदी भरघोस विक्रमी मताधिक्याने तुम्हाला निवडून दिलं होतं, त्याचप्रमाणे मतदान होणार आहे का? निश्चितच जिल्हा परिषदमध्ये कुडाळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने मी निवडून आलो, त्याच्यापेक्षाही 1000 मतं आम्हाला जास्त मिळून जवळजवळ 2.5 ते 3 हजारच्या फरकाने आम्ही या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहोत। तर हे होते आपल्याबरोबर अमरसेन सावंतजी। खरं तर बघायला गेलं तर काँग्रेसमधून नवीनचंद्र बांदिवडेकर असू देत, विनायक राऊत शिवसेनेतून असू देत किंवा काँग्रेसचे बांदिवडेकर असू देत आणि निलेश राणे स्वाभिमानमध्ये दिसतात, मात्र रस्सीखेच जी आहे ती स्वाभिमान आणि शिवसेनेच्या माध्यमातून दिसते आणि मात्र खरोखरच 2.5 लाखाचं 3 लाखाचं मताधिक्य घेऊन ते विक्रमी मताधिक्यानं विनायकजी राऊत निवडून येतील असा दावा अमरसेन सावंत यांनी केला आहे। संदेश कॅरोडेकरसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, डिगस।